Very good morning, friends. We are on problem number 8 of final accounts. काय काय क्वेरीज आहेत विचारा. आय होप बाकी सगळं तुम्ही केलेलं आहे. ऑलमोस्ट सगळं तुम्ही केलेलं असणार आहे. समवन इज सेइंग ऍडजस्टमेंट नंबर 3. ओके, ऍडजस्टमेंट नंबर 3 मी कव्हर करतो. हे तरी झालेलं आहे ना हो, लास्ट आयटम तरी मी कव्हर करतो. म्हणजे लास्ट प्रॉब्लेम मध्ये झालेलं आहे ते. ऍडजस्टमेंट नंबर 5 क्वेरी असायला पाहिजे. होमवर्क केलेला असेल तर. हाऊ मेनी ऑफ यू कम्प्लिटेड होमवर्क? म्हणजे होमवर्क केलो सर आम्ही. वी हॅव ट्राईड प्रॉब्लेम नंबर 8 अँड जे पण येत आहे ते सगळं आम्ही केलो. ओके, मी फक्त पर्सनल रिअल नॉमिनल बोलत नाहीये. आय एम टॉकिंग अबाउट ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. ऍडजस्टमेंट नंबर 3 काही जण एकच जण म्हणले, बाकी ऍडजस्टमेंट नंबर 5 म्हणतायत. ओके, ग्रेट. सो डिस्कस करायचं का? मी काय करतो, क्विकली डिस्कस करतो. ओके, सगळेच आयटम्स, सगळेच जे पण तुम्ही क्वेरी विचारला थोडं डिटेलमध्ये बघू. बाकी जे पण आयटम्स आहेत थोडंसं फास्ट बघू. ओके, म्हणजे कोणाला बाकी पण काय क्वेरी असेल तर सोपं जाईल. आपण स्टार्ट कुठून करतो? ऍडजस्टमेंट. पण त्याच्या आधी मी जे वर 2 लाईन्स आहेत त्याच्यामध्ये काय आहे का बघतो. काय नाहीये, खांडवाला एंटरप्राइज एवढं दिलेलं आहे इन द बुक्स ऑफ खांडवाला एंटरप्राइजेस. ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018. आय होप डेबिट क्रेडिट तुम्ही दिलेलं आहे. नेक्स्ट पेज, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018. 31 मार्च 2018 ट्रायल बॅलन्स मधून कळत आहे. अँड आफ्टरवर्ड्स बॅलन्स शीट. त्याच्यावर काय लिहायचं आधी? खांडवाला एंटरप्राइजेस, देन बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018. ओके, रुलिंग केलेलं आहे. आय होप तुम्ही जर केलेलं नसेल तर फार फास्ट करा. इथून जर प्रॉब्लेम्स आपल्याला जास्त कव्हर करायचे असतील तर थोडंसं फास्ट अजून घ्यावं लागेल. ओके, आणि टॉपिक एकदा ग्रीप पकडलं तर फास्ट जातच. ओके, आणि मला अजून एक छोटंसं मी एक क्वेश्चन विचारतो, एक सिंपल क्वेश्चन, मग आपण हे कंटिन्यू करू. मला हे तुम्ही सांगायचंय, तुम्ही ऑब्झर्व्ह केलेलं असेल आपले क्वेश्चन्स आणि कॉलेजमध्ये. मला हे सांगायचंय, आपण क्वेश्चन्स कमी घेतोय का और म्हणजे जास्त घेतोय? वी आर टेकिंग मोर क्वेश्चन्स दॅन कॉलेज और सिमिलर टू दॅट ऑफ कॉलेज और लेस नंबर ऑफ क्वेश्चन्स? आपण कसं घेतोय? म्हणजे समजा मी 10 प्रॉब्लेम घेतलो, कॉलेजमध्ये 20 घेत असतील. तसं काय आहे का? का आपण जास्त 10 घेतलं तर तरी 4च घेतायत असं आहे? आपण जास्त घेतोय, मोर म्हणतायत. बाकीचे? कॉलेजचे लेक्चर आय होप तुम्ही करता. करायला पाहिजे. आपण जास्त घेतो. एक जण म्हणतात सिमिलर नंबर ऑफ प्रॉब्लेम्स. चैतन्य चव्हाण तुमचं कॉलेज कळेल का मला कुठलं आहे? म्हणजे आपल्याकडे जेवढे प्रॉब्लेम घेतलो आपण क्लासमध्ये, तुम्हाला असं म्हणायचंय सेम? संगमेश्वर. संगमेश्वरचे एक जण म्हणतायत आपण जास्त घेतो, एक जण म्हणतायत सिमिलर घेतो. ठीक आहे. एक बाकी 2-3 जण जास्त म्हणतायत संगमेश्वर कॉलेजमध्ये. ओके, ठीक आहे. ठीक आहे. एखाद्या टॉपिकमध्ये कुठेतरी सेम क्वेशन्स घेतले असतील, बट नॉर्मली मी जास्त क्वेशन घेतो. ओके, माझं मला ट्रेंड माहीत आहे स्वतःचं. ओके. बट एखाद्या टॉपिकमध्ये मी कमी क्वेशन्स वगैरे घेतले असतील किंवा सेम क्वेशन्स वगैरे झाले असतील, तर तेवढं टेन्शन घ्यायचं नाही. नॉर्मली मी जास्त क्वेशन घेतो. बिकॉज थोडंसं वेळ मला जास्त मिळतंय कॉलेजपेक्षा. ओके, येस. ते इम्पोर्टंट टॉपिक नाहीये. कम डाउन टू प्रॉब्लेम नंबर 8 ॲडजस्टमेंट्स. फर्स्ट ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक कुठे गेला असेल हो? ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड अँड बॅलन्स शीट ॲसेट साइड. ओके, कोणाला ही क्वेरी असेल, मी आता फास्ट जातोय. इफ यू हॅव एनी क्वेरी or you need
detailed explanation of the adjustment or item, please definitely ask me. ओके. हां, आता बाकीचे क्वेरी विचारू नका. मी सगळे कव्हर करणार आहे. समवन इज सेइंग इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर पाहिजे सर आम्हाला. मी सांगणारच आहे. ओके. डू नॉट वरी. मी सगळे आयटम डिस्कस करणार आहे. जे पण नवीन असतील थोडंसं मी स्लो घेतो. येस. क्लोजिंग स्टॉक, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड ऑलरेडी तुम्ही लिहून ठेवलेलं असेल ॲट द टाईम ऑफ रोलिंग बाय क्लोजिंग स्टॉक, आउटर कॉलम बॅलन्स शीट, असेट साइड. नेक्स्ट, रेंट ऑफ 4,000 हॅज बीन प्रीपेड. ओके. आता मी काय करतो नंबर लिहित नाही कारण मला सोल्युशन करायचं नाहीये. मी डायरेक्टली तुम्हाला डिस्कस करतो. रेंट कुठे आहे बघा. रेंट अँड टॅक्सेस दिसतंय का? 6,000. रेंट अँड टॅक्सेस हे तुम्ही कुठे घेतलेलं असेल हो? P&L अकाउंट डेबिट साइडला. नॉमिनल अकाउंट आहे ना हो. नॉमिनल अकाउंट ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेबिट कॉलम डेबिट साइड. रेंटचं मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स पण नाहीये. नॉट रिलेटेड टू पर्चेसेस सो इट विल गो टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. इनर कॉलमला तुम्ही 6,000 घेतलेलं असेल ऍडजस्टमेंट आहे म्हणून. देन they have given us adjustment as rent of 4,000 has been prepaid. Prepaid, that means we have paid rent of next year in the current year. Okay. करंट इयर मध्येच आपण नेक्स्ट इयरचं रेंट पे केलेलं आहे. हॅव यू अंडरस्टूड? मग मी नेक्स्ट इयरचं रेंट कॅन आय शो नेक्स्ट इयर्स रेंट in current year's P&L account? No, because we prepare trading and P&L account for current year. So I cannot show this 4,000 which is included in this 6,000 in this current year's P&L. So please reduce or decrease from rent as less prepaid. Okay, as prepaid, less prepaid, less करायचं आहे because next yearचं मी current yearला दाखवू शकत नाही. Less prepaid 4,000. Okay, outer column that would be 2,000 in P&L account. Okay, those who have completed the homework will definitely know what I am talking about. Those who have not completed the homework may feel that this is much difficult. Okay, but actually it is not. Next, second effect of prepaid rent. Please do not forget second effect. सेकंड इफेक्ट विसरायचा नाही. एखाद्या वेळेस मला विसरलं तर चालतंय. अनुप सर म्हणजे कोण असं म्हटलं तरी मला चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. मी आठवण करून देतो मी कोण आहे. बट तुम्ही सेकंड इफेक्ट विसरू नका ऍडजस्टमेंट. ओके. मी 12th पण हेच सांगतो बिकॉज 12th पण हे टॉपिक आहे. ज्यांना पण असं वाटतंय 12th हे 11th काय नसणार आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक, जास्त मार्क असलेलं टॉपिक फायनल अकाउंट्स आहे. कोण 12th तुमच्या सोबत म्हणजे तुमचे फ्रेंड्स वगैरे असतील त्यांना विचारा. ओके. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि ऑलमोस्ट हे ज्यांना येतंय 11thचं त्यांना 12thला फार इझी जात आहे. कारण फार कमी चेंजेस आहेत. फार कमी. ओके. आणि 12thचे ऍडजस्टमेंट सगळे मी 11thला घेतो. 11thला ज्या लेव्हलचं आपण घेतो ना फायनल अकाउंट्स, हे 12thचं लेव्हल आहे ऍक्च्युअली. त्या लेव्हलचं घेतो मी क्वेश्चन्स वगैरे. मग त्यामुळे फक्त तुम्ही रेग्युलर राहून स्टडी करा. फक्त एवढंच मी तुम्हाला सांगतो. हां, अकाउंटमध्ये जन्नत दिसेल तुम्हाला हळू-हळू. येस. सेकंड इफेक्ट कुठे जाणार? प्रीपेड रेंट, बॅलन्स शीट, असेट साइड. नेक्स्ट इयरचा रेंट आत्ताच पे केलेला आहे आपण. बॅलन्स शीट, असेट साइड. आय होप तुम्हाला आठवतंय. एक्सपेन्सेस, देअर आर 2 पार्ट्स, आउटस्टँडिंग अँड प्रीपेड. Outstanding expense means expense payable that will go to balance sheet liability side. Prepaid expenses that will go to balance sheet asset side. Okay. Next, मी डिस्कशन पण केलेलं आहे रेंट म्हणजे ऍडजस्टमेंटचं अलॉंग विथ द आयटम. ओके. नेक्स्ट, थर्ड मला एक जण विचारले होते, आपण डिस्कस करू. प्रोव्हाइड 2% रिझर्व्ह फॉर बॅड डेट्स ऑन डेटर्स असं म्हणायचं त्यांना. ओके. और रिझर्व्ह फॉर बॅड ऑन डेटर्स. इट वॉज रिअलाइज्ड दॅट our debtor worth rupees 1,000 proved to be bad and has to be written off. आता हे इंग्लिश त्यांनी फक्त वेगळं यूज केलेलं आहे. जे लास्ट प्रॉब्लेम मध्ये होतं ना तेच आहे हे.
त्यांनी म्हणतात 2% आरडीडी करायचं आहे, रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेट्स और रिझर्व्ह फॉर बॅड डेट्स. अँड अजून हे सोडून पण ना, आम्हाला एक कळालंय, इट वॉज रिअलाइज्ड दॅट अवर डेटर म्हणजे एखादा डेटर जे आहे वर्थ ₹1000 म्हणजे 1000 त्यांच्याकडून रिसिवेबल होते, प्रूव्ड टू बी बॅड अँड हॅज टू बी रिटर्न ऑफ. म्हणजे ते बॅड डेट्स आहे आता, म्हणजे मिळणार नाहीयेत पैसे. अँड हॅज टू बी रिटर्न ऑफ म्हणजे बॅड डेट्स म्हणून दाखवायचंय त्यांना 1000 ला. हॅव यू अंडरस्टूड दिस? इंग्लिश कळालं का आधी ते सांगा? म्हणजे बॅड डेट्स 1000 आहे अँड आरडीडी 2% आहे. हॅव यू अंडरस्टूड दिस इंग्लिश? 2% रिझर्व्ह फॉर बॅड डेट्स, रिझर्व्ह फॉर डॉटफुल डेट्स सगळं एकच. 2% ते रिझर्व्ह क्रिएट करायचंय अँड 1000 बॅड डेट्स आहे. ओके. आता सगळ्यात इम्पॉर्टंट 2 और मोर ऍडजस्टमेंट असतील डेटर्स रिलेटेड. आता डेटर्स रिलेटेड आरडीडी पण आहे, बॅड डेट्स पण आहे. 2 और मोर ऍडजस्टमेंट्स आहेत. मग काय करायचंय? सिक्वेन्स फॉलो करायचंय. इफ यू रिमेंबर सिक्वेन्स, आठवतंय का सिक्वेन्स? का आठवत नाही? आय होप यू रिमेंबर द सिक्वेन्स. डेटर्स 2 और मोर ऍडजस्टमेंट असेल तर सिक्वेन्स काय? अदर ऍडजस्टमेंट, बॅड डेट्स, न्यू बॅड डेट्स. ओके, सगळं ऍडजस्टमेंट मध्ये. न्यू आरडीडी ऍडजस्टमेंट मध्ये असते अँड रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. हे सिक्वेन्स फॉलो करायचंय. ओके. क्वेश्चन मध्ये कुठल्या सिक्वेन्स मध्ये दिलेत, क्वेश्चन मध्ये काय कुठं आहे, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. हे सिक्वेन्स फॉलो करायचे. ओके. न्यू बॅड डेट्स देन न्यू आरडीडी. येस. डेटर्स कुठे आहे हो? मी ट्रायल बॅलन्स मध्ये डेटर्स बघतो. जस्ट अ मिनिट. मला डेटर्स मिळतच नाहीये. वेर आर डेटर्स? हो हो. हा, इथं आहे डेटर्स. 20,250. ऐका ना हो, तुम्ही असं डेटर्स लिहिलं असेल बघ. पर्सनल अकाउंट, रिअल पर्सनल बॅलन्स शीट, डेबिट कॉलम, ऍसेट्स आहे का? नसेल तर लिहायला पाहिजे. ओके. येस. आता मला तुम्ही सांगा 2% आरडीडी आधी घ्यायचं का बॅड डेट्स आधी घ्यायचं? प्लीज टेल मी. फर्स्ट ऑफ ऑल वी विल कन्सिडर बॅड डेट्स और आरडीडी. यू हॅव टू आन्सर हा प्लीज. अनिकेत, सिक्वेन्स रीड करायचंय. सिक्वेन्स रीड करायचंय अनिकेत. हे बघा सिक्वेन्स इथंच आहे, तुमच्या नोटबुक मध्ये पण आहे. बॅड डेट्स आधी आहे का आरडीडी आधी आहे? बॅड डेट्स. ओके. वी हॅव टू कन्सिडर फर्स्ट ऑफ ऑल बॅड डेट्स. बॅड डेट्स म्हणजे काय हो? इररिकव्हरेबल अमाऊंट फ्रॉम डेटर्स. दिस अमाऊंट इज नॉट रिकव्हरेबल. मग मी डेटर्स मध्ये रिसिवेबल दाखवायचं का? नो. आता काय करायचं? लेस करायचं, कारण ते रिसिवेबल नाही आहेत, पैसे बुडालेले आहेत. इररिकव्हरेबल अमाऊंट आहे, लेस बॅड डेट्स 1000. 19,250. Okay. Second effect will go to bad debts. Second effect will go to profit and loss account debit side, because bad debts is loss. बॅड डेट्स काय हो? लॉस आहे. बिझनेस साठी लॉस आहे ना, पैसे बुडाले. समजतंय का? दिस इज इररिकव्हरेबल अमाऊंट फ्रॉम डेटर्स. आता हे पैसे मिळणारच नाहीयेत. आर यू गेटिंग मी? हा, मग बिझनेसचा लॉस झाला ना. लॉस कुठं घेतो? P&L अकाउंट डेबिट साइड. आय होप तुम्ही सेकंड इफेक्ट तिथं देताय. टू न्यू बॅड डेट्स असं म्हणू शकता. न्यू बॅड डेट्स म्हणा, बिकॉज ट्रायल बॅलन्स मध्ये असतील तर फक्त बॅड डेट्स लिहितो आपण, ओल्ड बॅड डेट्स म्हणून. म्हणजे ओल्ड लिहित नाही तिथं, बट टू न्यू बॅड डेट्स इथं लिहायचं ऍडजस्टमेंटसाठी. ओके, म्हणजे डिफरन्स कळतंय. नाहीतर 2 वेळा बॅड डेट्स येतील. समजलं का मला काय म्हणायचंय? हे बघा, आधी तर ट्रायल बॅलन्स मध्ये बॅड डेट्स आहेत का? आहेत बघा इथं ट्रायल बॅलन्स मध्ये. मग हे बॅड डेट्स पण कुठं जाणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, बिकॉज नॉमिनल अकाउंट आहे. ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट.
डेबिट कॉलम डेबिट साइड आणि P&L ला जाणार. मग P&Lच्या डेबिटला तुम्ही हे टू बॅड डेट्स 400 लिहिलात आणि ऍडजस्टमेंटचे पण टू बॅड डेट्स 1000 लिहिलात. मग सगळं कन्फ्युजन होतं ना हो. म्हणून 1000 ला जे ऍडजस्टमेंटचे आहेत त्याला टू न्यू बॅड डेट्स लिहायचं. आर यू गेटिंग मी? ओके. येस. नेक्स्ट. आता आरडीडी आपल्याला कन्सिडर करायचं. हॅव यू अंडरस्टूड बॅड डेट्स? प्लीज टेल मी फर्स्ट ऑफ ऑल. बॅड डेट्स समजलाय का तुम्हाला? फर्स्ट इफेक्ट इज reduce or decrease from debtors as it is irrecoverable now, and as this is loss for business, we will record it on the debit side of profit and loss account as it is loss. ओके. लॉस असल्यामुळे P&L डेबिट साइडला आणि आधी तर आपण लेस केलेला आहे डेटर्स म्हणून कारण इरिकव्हरेबल आहे. ओके. येस. आता आरडीडी बघा. आरडीडी काय म्हणतो? 2% तरी रिझर्व्ह फॉर बॅड डेट्स और रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेट्स करा म्हणतो. आता त्याचं लॉजिक मी सांगणार आहे. आधी कॅल्क्युलेशन करू. कॅल्क्युलेशन कशावर करायचंय? 19,250 वर. 19,250 वर आपल्याला डाऊट आहे अजून पण. मग मला प्रोव्हिजन करायचंय. रिझर्व्ह क्रिएट करायचंय. ओके. म्हणजे हे पण पैसे मिळणार नाहीयेत असं मला वाटतंय. हे पण अमाउंट हे जे 2% आहे हे मला मिळणार नाही असं वाटतंय मला. ओके. सर तुम्हाला 2% वाटतंय सर. मला 5% मिळणार नाही असं वाटतंय. ठीक आहे. मी का नाही म्हणू तुम्हाला. 10% वाटू दे तुम्हाला. मला प्रॉब्लेम नाहीये. पण आपल्याला काय वाटतं हे घेण्यापेक्षा ओके आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे हे बघावं लागेल. ओके. वी हॅव टू कन्सिडर व्हॉट इज गिव्हन इन द क्वेश्चन instead of what we like. Okay. So calculate 2% of 19,250. हा ज्यांना 2% कॅल्क्युलेट करता येत नाहीये आय विल डेफिनेटली हेल्प यू. हे बघा आधी काय करायचं 1% काढा. आधी काय करायचं 1% काढायचं. सर 1% कसं काढायचं? हे बघा युनिट प्लेसला आपण काढलो तर 10% होत आहे. 10th प्लेसला काढलो तर 1% होत आहे. बट काढायचं नाही डायरेक्टली 192.50 असं होणार आहे 1%. आर यू गेटिंग मी? हा काढायचं म्हणजे फक्त 192 घेऊ नका 0.50 असं घ्यायचं असतंय. ऍक्च्युली आपण काय करत असतो आता सपोज तुम्हाला 10% काढायचं आहे तर 1925.0 येत असतंय. 0.0 ला इम्पॉर्टन्स नाहीये म्हणून आपण काय लिहितो 1925 लिहितो 10%. ओके. पण तिथं 0.5 ला इम्पॉर्टन्स आहे ना. समजतंय का? त्याला व्हॅल्यू आहे. दिस इज 1%. मग इंटू 2 करायचं किती येते हो? 385 असं म्हणतायत बघा. प्लीज चेक. हा हे मल्टिप्लिकेशन आय होप 10th पर्यंत झालेलं आहे. मला एक मी क्वेश्चन विचारतो अदरवाईज. मल्टिप्लिकेशन तुम्हाला झालंय का हो 10th पर्यंत? मल्टिप्लिकेशन गुणाकार हे झालेलं आहे ना 10th पर्यंत? हा. मी रिस्क घेत नाही. असं जर कोण असेल चुकून विदाऊट मल्टिप्लिकेशन 10th पास झालेलं असेल तर मी त्यांना शिकवायला तयार आहे. ओके. बट तसं कोण आहे मला बघायचंय. विदाऊट मल्टिप्लिकेशन 10th पास असं नाहीये ना? हा. ओके. 385 बिकॉज दॅट इज मॅथ्स. ते अकाउंट नाहीये. ओके. हे लेस केल्यानंतर आउटर कॉलम किती येतं हो? येस प्लीज. एनीवन? 18,865. ओके. येस. या गडबडीमध्ये ना या कॅल्क्युलेशनच्या गडबडमध्ये तुम्ही काय करता हो? यू विल डेफिनेटली फॉरगेट सेकंड इफेक्ट. ओके. बट सेकंड इफेक्ट मी विसरायला देतच नाही तुम्हाला आणि आपल्याला विसरायचं नाही. ओके. आरडीडी म्हणजे काय केलेलं आहे आपण? प्रोव्हिजन क्रिएट केलेलं आहे. रिझर्व्ह क्रिएट केलेलं आहे. बिकॉज आपल्याला डाऊट होतं. आपल्याला पैसे मिळणार नाही. ओके. मग हे आपला लॉस आहे आता पैसे मिळणार नाही. परत हे पण नंतर बॅड डेट्सच होणार म्हणजे हे पण लॉसच आहे ना आपलं. ओके. सो इट विल गो टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड टू न्यू आरडीडी. ऐका हो. तिथं न्यू आरडीडी लिहा. बिकॉज ऍडजस्टमेंटचा आरडीडी आहे. आर यू गेटिंग मी? ऍडजस्टमेंटचा आरडीडी आहे. टू न्यू आरडीडी. ओके.
प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड टू न्यू आरडीडी. येस. आणि शक्यतो बॅड डेट्स आरडीडी ना पी&एल ला सुरुवातीलाच लिहायचं नाही, वन लाईन ब्लँक सोडून. चांगलं वाटत नाही हो पी&एल ला. आधीच तुम्ही बॅड डेट्स आणि आरडीडी वगैरे लिहिता, चांगलं वाटत नाही. थोडंसं काही लाईन्स ब्लँक सोडा, मग लिहा. ओके. प्रेझेंटेशनचं पार्ट आहे ते. ओके. सेकंड इफेक्ट पण मी तुम्हाला कव्हर केलेलं आहे. ओके. हां, ज्यांना पण क्वेरी होतं त्यांचं क्वेरी सॉल्व्ह झालं का हो? ॲडजस्टमेंट नंबर 3. बिकॉज ज्यांनी होमवर्क करतात ना, त्यांनी मला फार आवडतात स्टुडंट्स. मग त्यांनी जे पण विचारतात मी ते सांगत असतो स्पेसिफिकली. ओके. मे बी हे आता हे कव्हर झालेलंच होतं. काय नव्हतं नवीन त्याच्यामध्ये. तरी मी एक्सप्लेन केलं बिकॉज इम्पोर्टंट पण आहे आणि मे बी त्यांना 100% समजलं नसेल, आत्ता समजलं. ओके. व्हेरी गुड. हां, आता मी थोडंसं लॉजिक सांगतोय ऐका. आपण हे सिक्वेन्स का फॉलो करतो? हां, मी एकदाच सांगणार आहे. समजलं ठीक, अदरवाईज सोडून टाकायचं. कारण काय, त्याच्याने तुमचे मार्क कमी जास्त होणार नाहीयेत. लॉजिक काय आहे बघा, कॉमन सेन्स हां, बिझनेससारखं आता तुम्ही बिझनेसमन आहे म्हणून विचार करायचा. ओके, बिझनेसमन आहे. अदर ॲडजस्टमेंट जाऊ दे. सिक्वेन्समध्ये ते अदर ॲडजस्टमेंट नंतर बघू. त्यानंतर बॅड डेट्स आहेत. म्हणजे त्यांना काय म्हणायचंय ऐका, 20,250 माझे रिसिव्हेबल आहेत. डेटर्स म्हणजे अमाउंट रिसिव्हेबल आहे. त्यामधून 1,000 तर आता काय झालेलं आहे, पैसे बुडालेले आहेत. म्हणजे मिळणारच नाहीयेत. दॅट इज इररिकव्हरेबल अमाउंट. संपलं. मग किती राहिलं हो? 19,250. आय होप ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम नाहीये. मग आता काय करायचं होतं 2% मला प्रोव्हिजन करायचं होतं. म्हणजे मला असं अजून डाउट आहे, की 2% मला डाउटफुल आहे मी. रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेट्स मला क्रिएट करायचंय. मग काही जण म्हणणार, "सर तुम्ही 2% ना ह्या 20,000 वर का घेत नाही सर? 20,250 वर." आता मी तुम्हाला लॉजिक सांगतोय. 20,250 मधले ना 1,000 ऑलरेडी बॅकडेट्स आहेत. म्हणजे ऑलरेडी बुडालेले आहेत ते. त्याचं प्रोव्हिजन वगैरे काय नाही. 100% मला मिळणार नाहीये, गॅरंटी आहे मला. 2% वगैरे डाउट वगैरे नाहीये. गॅरंटी आहे ते पैसे मिळणारच नाहीयेत. समजताय का? 2% डाउट कधी आहे? हे 1,000 तर इरिकव्हरेबल अमाउंट आहे. या 19,250 जे बाकीचे राहिलेत ना, ह्याच्यामध्ये पण परत 2% डाउट आहे. अहो कळतंय का? हे बघा 20,250 रिसिव्हेबल आहेत. करेक्ट आहे. त्याच्यामध्ये 1,000 ऑलरेडी इरिकव्हरेबल अमाउंट आहे. पैसे बुडालेले आहेत. मिळणारच नाहीयेत. मला गॅरंटी आहे मिळणारच नाहीये. त्याने पळून गेला असेल, इन्सॉल्व्हंट झाला असेल. इन्सॉल्व्हंट म्हणजे काय? त्याच्याकडे पैसेच नाहीयेत. लायबिलिटीज आर मोर दॅन हिज असेट्स. त्याच्याकडे पैसेच नाहीत. पैसे उडाले मग. मग मिळणारच नाहीये. हे तर 100% मला गॅरंटी होतं. ते सोडल्यानंतर पण मला डाउट आहे. कळतंय का? मला 20,000 वर डाउट नाहीये. 20,000 मधले 1,000 मिळणार नाही ही गॅरंटी आहे मला. मग राहिले किती? 19,250. आउट ऑफ 20,250 1,000 तर इरिकव्हरेबल अमाउंट. मग त्यामध्ये 19,250 मध्ये मला परत 2% डाउट आहे. मग मी ते लेस केलो. 19,000 वर कॅल्क्युलेट करून. ओके 19,000 समथिंग. ओके. आय होप तुम्हाला इथपर्यंत कळालंय. ह्याच्यानंतर अजून एक असतंय. सपोज ते पण असलं असतं. आता क्वेशनमध्ये नाहीये तुम्ही लिहू नका. हे 18,865 आहे. ओके. सपोज तुम्हाला असं सांगितलंय अजून, रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स असं एक शेवटचं आहे बघा तिथं आयटम. सर मग हे काय असतं हे पण एक्सप्लेन करा ना सर. तुम्हाला सांगतो फार हाय लेव्हलचं मी सांगतोय. बट फार सिंपल आहे. जर तुम्ही लक्षात ठेवलात तर. हे 12thच्या स्टुडंट्सला येत नाही काही. अजून पण येत नाही. बट तुम्हाला 100% येईल. लॉजिक बघा किती सिंपल आहे. आधी बॅड डेट्स घ्यायचं, त्यानंतर आर-डी-डी, त्यानंतर रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स आहे. सर तुम्ही इथपर्यंत तर सांगितलात सर. आधी इरिकव्हरेबल अमाउंट आहे. ते तर 100% आम्हाला मिळणार नाहीये. मी लेस केलं सर. मग बाकी जे राहिलंय त्याच्यामध्ये थोडं डाउट होतं सर. मग त्याच्यामध्ये मी ते कॅल्क्युलेट केलं. 19,250 वर मी कॅल्क्युलेट केलं सर 2%. आता मला असं वाटतंय की हे एवढे मिळणार आहेत सर 18,865. पण त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितले समजा 10% रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. 10% रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स म्हणजे मला सांगा हो, आता जे पण रिसिव्हेबल आहेत. काही जण तर असं असतील का नाही हो, ज्यांनी लवकर पेमेंट करतील?
म्हणजे सांगितले होते 2 महिन्यानंतर देतो. बट 1 महिन्यानंतरच देणार किंवा लगेच देणार. असं काही जण असतील का नाही हो? आफ्टर 10 डेज देणार. त्यांनी म्हणले होते मी 2-3 महिन्यानंतर देतो. बट आफ्टर 15 डेज लगेच देतो म्हणतायत. मग मला सांगा, त्यांनी लवकर पैसे देतो म्हणतायत. तुम्ही तर नाही म्हणणार नाही. अरे लवकर येतायत पैसे. ठीक आहे, ठेवून घेऊ म्हणता तुम्ही. बट मला काय म्हणायचंय, त्यांनी लवकर पेमेंट केल्यानंतर डिस्काउंट मागणार का नाही हो? हो, कॉमन सेन्स. हो, तुम्ही डिस्काउंट मागता का नाही? येस, डिस्काउंट असायलाच पाहिजे. म्हणजे सगळीकडे नसेल तरी काही जागी तर असतंय लवकर पेमेंट केलं तरी. हां, सगळीकडे नसेल मे बी. मग आता हे जे राहिलेले आहेत ना, तुम्हाला असं वाटतं की हे मिळणार आहेत पैसे. ह्याच्यामध्ये पण काही जण लवकर पेमेंट करणार आहेत. मग त्यांना डिस्काउंट द्यावं लागतंय. मग डिस्काउंट दिलं की परत माझं काय आहे? कमी पैसे मिळणार आहेत मला. डिस्काउंट दिलं की कमी पैसे मिळणार ना हो, कमी अमाउंट मिळणार. मग हे पण काय करायचंय मला रिड्यूस करायचंय. लेस रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन लिहू नका हां हे विचारलेलं नाहीये क्वेशनमध्ये. मग इथं समथिंग, समथिंग येणार. ओके. एवढं मी डिस्काउंटसाठी प्रोव्हिजन करतोय. मी डिस्काउंट दिलेलं नाहीये हां. ऐका. मी तुम्हाला लॉजिक सांगताना काय म्हणलो? मी डिस्काउंट द्यावं लागणार आहे मला. कधी? नेक्स्ट इयरमध्ये. कळतंय का? हे आता डिस्काउंट दिलेलं नाहीये मी. प्रोव्हिजन करतोय. कारण मला माहिती आहे हो काही जण लवकर पेमेंट करणार. कळालं का? सिक्वेन्स बघा. आधी पैसे बुडाले. इरिकव्हरेबल अमाउंट हे मिळणारच नाहीये. देन बाकीचे राहिलेल्यामध्ये 2% मला डाउट आहे. मग मला सांगा आता काही जण म्हणतील, "सर तुम्ही हे रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स कशावर कॅल्क्युलेट करणार?" मी तुम्हाला एरो करून दाखवतो. बाकी सगळं रफ करतो. सिक्वेन्स त्यामुळे तर इम्पोर्टंट आहे. हे बघा, माझं हँड दिसतंय का बघा हे. बोर्ड दाखवलेलं आहे मी तिथं. 18,865 वर कॅल्क्युलेट होणार रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. बिकॉज मला सांगा, जे पैसे बुडालेले आहेत त्याच्यावर डिस्काउंट देणार का तुम्ही? देऊ शकत नाही कारण त्याने पैसेच देणार नाही. मग तुम्ही म्हणाल, "सर बॅड डेट जाऊ दे." सर हे 19,250 वर कॅल्क्युलेट करा सर डिस्काउंट. अहो, त्यामध्ये 2% मला डाउट आहे. आता डाउट असल्यानंतर तुम्ही डिस्काउंट देणार का सांगा? पैसेच मिळणार का नाही डाउट आहे तुम्हाला. अमाउंट मिळणार का नाही हे डाउट आहे. त्याला डिस्काउंट देणार का तुम्ही? नाही. मग त्याला पण तुम्ही लेस केलात. त्यानंतर जे अमाउंट आलेलं आहे त्याच्यावर तुम्ही कॅल्क्युलेट करायचं 10%, 2%, 5% जे पण सांगितलंय ते. मग ते लेस करायचं आणि आउटरला अमाउंट घ्यायचं. सर मग सेकंड इफेक्ट सांगा ना सर. एवढं सांगितलं तर सेकंड इफेक्ट पण सांगा ना. मला सांगा, मी डिस्काउंट देणार आहे, म्हणजे मला पैसे मिळणार का हो? मिळणार नाही. म्हणजे इनडायरेक्टली माझं लॉसच आहे ना हो. मी डिस्काउंट देतोय लवकर पेमेंट मिळाल्यामुळं. बट हे माझं लॉसच आहे. धिस विल अल्सो गो टू P&L अकाउंट डेबिट साइड. P&L अकाउंट डेबिट साइड. टू रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. हे लिहायचं नाहीये, या क्वेशनमध्ये नाहीये. फ्लोमध्ये मी सांगितलं. ओके. म्हणजे एकदाच सगळं कव्हर होईल म्हणून. सर हे सोडून काय असतं एका डेटर्समध्ये? अदर ॲडजस्टमेंट असतात. जे सगळ्यात आधी कव्हर करावं लागतात आपल्याला. बिफोर बॅड डेट्स. ओके. ते जेव्हा येते तेव्हा सांगतो, आता नाही. एवढं कळालं का सांगा? हॅव यू अंडरस्टूड एव्हरीथिंग अबाउट डेटर्स? दॅट दॅट मीन्स रिलेटेड टू बॅड डेट्स, आर-डी-डी अँड रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. इंटरेस्टिंग वाटतंय का नाही थोडंसं तुम्हाला? लॉजिकल, इंटरेस्टिंग असं काय वाटतंय का नाही? का असंच आपलं निवांत चालू आहे आपलं? काही नाही सर आपलं एकदम खरं सांगतो तुम्हाला जन्नत आहे हे जन्नत. ओके. नंतर कळतंय तुम्हाला. ओके. ज्यांना लॉजिक आता कळालेलं आहे ना, कळायलाच पाहिजे होतं ॲक्चुअली. कळालेलं नसेल तर हळू-हळू जसं मॅच्युरिटी वाढतंय तसं कळतंय. हां, तुमच्यामध्ये मिस्टेक नाहीये. डू नॉट वरी. बट हे जन्नत आहे. तुम्हाला सांगतो मी. कळतंय ना म्हणजे फार म्हणजे त्याचं लेव्हल आहे एक आणि हे कळालं म्हणजे फार भारी आहे. हे तुम्हाला नंतर कळेल बिकॉज तुमच्यासोबत ज्यांनी आहेत ना, त्यांचं सोडा. त्यांना तर फार म्हणजे फार टफ वाटणार आहे. त्यांना मे बी येणार पण नाही. बट 12thच्या स्टुडंट्सला येत नाही. 12thच्या सिलेबसमध्ये सेम आहे. फायनल अकाउंट कंप्लीट टॉपिक आहे. ज्यांनी पण इग्नोर करतायत त्यांना मी सांगतोय. सेम टॉपिक आहे डेटर्सचे ॲडजस्टमेंट.
विचारा कोण 12th असतील तर. सर आम्हाला असं सांगितलंय, ते डेटरचं सिक्वेन्स असतंय लेस बॅड डेट्स, लेस आर-डी-डी, लेस रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. तरी म्हणलं, "अरे आम्हालाच हे व्यवस्थित येत नाही. तुम्हाला कसं सिक्वेन्स वगैरे माहिती असं म्हणतील. असं आहे. ओके. हां. तुम्ही कंपेअर करत बसू नका 12thचे आता आता या इथं. ओके. आय होप डेटर्स भरपूर डिस्कशन झालेलं आहे आपलं. तुम्हाला कळालेलं आहे. ओके. नेक्स्ट डेप्रिशिएशन. आता बघा एक मी क्लिअर सांगतो तुम्हाला. डेप्रिशिएशन क्वेश्चनमध्ये असणारच आहे. जर डेप्रिशिएशन येत नसेल तर काय करायचं? छोटंसं फुलपात्र घ्यायचं. हां. छोटंसं फुलपात्र घ्यायचं. फुलपात्र म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला असं? असं ते पाणी प्यायचं असतं ना छोटंसं असं. घरी असतंय बघा असं. तुम्ही चहा वगैरे पीत असाल. ओके. असं राउंड असतंय त्याला असं. ह्याच्यातून तुम्ही चहा वगैरे पीत असता ना, ह्याच्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि काय करायचं? उडी मारायचं. काय करणार मग आता? डेप्रिशिएशनच येत नाही म्हणल्यानंतर काय करणार? झोपेतून जरी उठलात ना तुम्ही असं, कोण असं म्हणलंय डेप्रिशिएशन हां, 10% कॅल्क्युलेट कर. यायला पाहिजे. कशावर काढायचंय माहीत असायला पाहिजे. डेप्रिशिएट मीन्स टू डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ एसेट यायला पाहिजे. तुम्हाला तर डेप्रिशिएशन टॉपिक पण झालेलं आहे. एक्सपर्ट आहे तुम्ही. ओके. असं अझ्युम केलं जातं की तुम्ही एक्सपर्ट आहे. ओके. हां, बट काही जण स्टडी करत नाहीयेत मला माहीत आहे. बट नेक्स्ट वीकमध्ये टेस्ट येणार आहे परत एक. सेमिस्टर सारखा अजून एक टेस्ट येणार आहे. काही जण टेस्ट देत नाहीयेत मला माहीत आहे. काही जण आता घरी दिले होते. आतापर्यंत घरी दिलेलं आहे. आता तर लाईव्ह टेस्ट असणार आहे. आता मला खरं-खरं कळणार आहे तुम्हाला काय-काय येतंय, किती-किती येतंय. मग स्टडी चालू करायचा आहे. नेक्स्ट वीकमध्ये टेस्ट असणार आहे. मी आत्ताच सांगतोय. सगळे टॉपिक करायचं आहे. सर हे टॉपिक करू का? सर ते टॉपिक करू का? नाही, नाही. मॉडर्न अप्रोच पण करायचं आहे. मॉडर्न अप्रोच पण मी घेणार आहे आता. सर कधी घेणार आहे? तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही स्टडी करा, होमवर्क करा बास. ओके. येस. डेप्रिशिएशन कशावर आहे? मशिनरी एंड फर्निचर. ऐका ना, तुम्हाला मशिनरी इनरला घेऊन डेप्रिशिएशन घेता येईल. फर्निचर इनरला घेऊन डेप्रिशिएशन घेता येईल. सेकंड इफेक्ट कुठं जाणार? सेकंड इफेक्ट कुठं जाणार? पी-एंड-एल अकाउंट, डेबिट साइड टू डेप्रिशिएशन ऑन असं लिहून अंडरलाईन करून काय करायचं? मशिनरी घ्यायचं एंड फर्निचर घ्यायचं. हे तुम्हाला येत असेल. बट मला सांगा तुम्हाला 7.5% कॅल्क्युलेट करता आलं का? 7.5% कॅल्क्युलेट करता आलं का तुम्हाला? हां, मी माझं स्टाईल सांगतो तुम्हाला. तुम्ही कसं कॅल्क्युलेट केलात ते बघा. सगळेजण 900 सांगतायत. चेक करावं अमाउंट करेक्ट आहे का 900? मला माहीत नाहीये. 900 करेक्ट आहे का? कशावरचं सांगताय तुम्ही? मशिनरी. करेक्ट आहे. कसं कॅल्क्युलेट करायचं सांगतो तुम्हाला. 5% काढायचं प्लस 2.5% करायचं. ओके. सर 5% कसं काढायचं? त्यासाठी आधी 10% काढायचं. डिव्हाईड बाय 2 करायचं. 5% येतंय. मग डिव्हाईड बाय अजून 2 केला तर 2.5% येतंय. मग 5% प्लस 2.5% करायचं. दॅट्स इट 7.5% कळालं का? येस, फार ईझी आहे. त्यानंतर 15% कळालं का? 15% कसं करायचं? 10% प्लस 5%. 10% काढायचं डिव्हाईड बाय 2 करायचं 5%. 10% प्लस 5% करायचं मग. 15% म्हणजे अमाउंट करायचं ॲड ते. ओके. ह्याचं किती येतंय सांगा फर्निचरचं? फर्निचर 15%. हे पण 900 येतंय का? अरे, अरे, अरे! दोन्ही पण 900. ग्रेट. ओके. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या आउटर कॉलमला किती आलेलं आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आउटर कॉलम टू डेप्रिशिएशन ऑन तुम्ही दोन्ही लिहिलेलं असेल मशिनरी, फर्निचर. आउटर कॉलम 1800 हे दोन्ही ॲड होऊन 1800. ओके. आय होप कोणाला काही इश्यू नाहीये. आता एक ॲडजस्टमेंट राहिलेलं आहे व्हिच इस इम्पोर्टंट. क्रिएट डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. क्रिएट ॲक्चुअली काय पाहिजे सांगतो. हे लँग्वेज फार खराब आहे हां. क्रिएट रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स पाहिजे. ॲट द रेट ऑफ 3%. जसं रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स बघितलं बघा आता. आताच बघितलं बिफोर फ्यू मिनिट्स. जस्ट लाइक दॅट रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स पण असतंय. रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स पण असतंय. सर मग काय करायचं सांगा की सर? सांगणार आहे मी क्रेडिटर्सवर रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स कसं क्रिएट करायचं? बट लास्ट 1 मिनिट रिमेनिंग आहे. ओके.
हे मीटिंग एंड करतो. नेक्स्ट मीटिंगमध्ये ते कव्हर करू. बाकी ट्रायल बॅलन्स मधले जे टफ आयटम आहेत ते कव्हर करू आणि ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट अँड बॅलन्स शीट टोटल डिस्कस करू. ओके? येस, क्विकली. हे मीटिंग मी एंड करतोय. लगेच सगळ्यांनी जॉइन व्हायचंय न्यू मीटिंग. सी यू.